कसा वाटतोय सिनेमा? थँक्यू सो मच. म्हणजे हा सिनेमा होण्यासाठी या टीमनं खूप मेहनत घेतली. आणि हा सिनेमा घडण्यासाठी ही जी दोन माणसं आहेत, माझ्या सिनेमाचे निर्माते, सो नरेन सर आणि महेश, ह्या दोघांमुळे हे सगळं शक्य झालंय. आणि हे जे काही स्क्रिप्ट लिहिलं गेलं होतं, जे काही विजन होतं, त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस लागणार होते, ते सगळं खूप कठीण होतं, खूप मोठी गोष्ट होती. आणि या दोघांनी जो काही पाठिंबा दिलाय, सपोर्ट दिलाय, सो या आमच्या सगळ्या टीमचं एकच फक्त एम होतं की मराठीमध्ये एक थिएट्रिकल मोठा एक्सपिरियन्स क्रिएट करायचा आहे. सो या दोन लोकांसाठी एकदा टाळ्या होत्या. माझी सगळी टेक्निकल टीम इथे आहे. काही जण त्या स्क्रीन मध्ये आहेत, ते पण जॉईन होतील. पण मी नरेन सरांना रिक्वेस्ट करेन, प्लीज सर मुझे मुझे कुछ नहीं बोलना है. मैं बूढ़ा हो चुका हूँ. मेरा एक्सपीरियंस सिर्फ था, बाकी राम की मेहनत और बाकी सारे लोगों की मेहनत, इन लोगों ने मेहनत किया है. हम लोग सिर्फ वहाँ इनका विजन को अचीव करने में जो भी चीज़ें लग रही थी, तजुर्बा, पैसा, वो लगा रहे थे. बाकी they deserve, they I mean, according to me, this is one of the finest Marathi films I have ever seen or produced. म्हणजे या फिल्मसाठी बऱ्याच कलाकारांनी जो काही सपोर्ट दाखवला, म्हणजे सगळ्यात पहिलं मी नाव घेईन दर्शन दादा. दर्शन दादाचा सपोर्ट या फिल्मला इतका महत्वाचा होता. हे सगळे नवीन कलाकार आणि त्यांच्यासोबत छायाताई असतील, दर्शन दादा असेल, म्हणजे ह्या कलाकारांकडून बाकी सगळ्या टीमनं इतक्या गोष्टी शिकल्यात, आम्ही सगळ्यांनी इतक्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्यात. त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यानंतर माझी सगळी टेक्निकल टीम, माझा डीओपी पुष्कर झोटिंग, त्यानंतर या सिनेमाचं म्युझिक ज्यानं केलंय, म्युझिक डायरेक्टर श्रीनाथ म्हात्रे, त्यानंतर प्रॉस्थेटिक्स मध्ये भूतम भयमचं जे काही जग उभं केलं गेलंय, जितेंद्र म्हात्रे, आमचे प्रोडक्शन डिझायनर आता इथे उपस्थित नाहीयेत, संदीप प्रवाडे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर या सिनेमाचा एडिटर प्रणव गंधे, या सिनेमाचे कॉस्ट्युम ज्यांनी केले, सचिन लवलेकर आणि हेतल ये ना प्लीज. त्याच्यानंतर या सिनेमाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पियुष चतुर्वेदी, या सिनेमाची बरीचशी गाणी ज्या गीतकाराने लिहिली आहेत, आमचा मित्र प्राजक्त देशमुख, त्यानंतर माझी संपूर्ण डिरेक्शन टीम, आकाश शिंदे, यश, सानिका, समर,
संग्राम, आणि या सिनेमाचा असोसिएट डिरेक्टर युगांत पाटील. या सिनेमामध्ये अजून एक गाणं आहे जे आनंद शिंदेंनी गायलंय, गोमू. त्याचा संगीतकार समीर सप्तीसकर. समीर तिथे आहे. त्याचा गीतकार अभिषेक खडकर. त्यानंतर आमचे ऍक्शन सिक्वेन्स ज्यांनी केले ते इक्बाल भाई आणि त्यांची टीम. आमची जठाई छायाताई, समर, सानिका, संग्राम, पुष्करची सगळी टीम, अरविंद, सिद्धांत, प्रांशू, कॅमेराच्या मागे हे सगळे जण होते. त्यानंतर श्रीनाथ मात्रेची टीम, ऋषभ, चिन्मय, केतन, गार्गी, आणि या सिनेमासाठी कॉयरच्या जे काही सेशन होतं ती सगळी मुलं एकदा उभे राहा फक्त. या सिनेमासाठी बऱ्याच मित्रांनी खूप मदत केली आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव कुणाल. मयुरेश, आणि इतरही सगळी मंडळी आहेत, खूप लोक आहेत. सो चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर प्लीज तुम्ही जॉईन करा आम्हाला. जे की राहतच, कारण माझ्या हातात कागद नाही. येस येस, यात्रिक साऊंड डिझायनर यात्रिक दवे, अमित भंडारी, हे दोन आमचे साऊंड डिझायनर, आणि गंधार मोकाशी ज्यांनी मिक्सिंग केलंय. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर कलर ग्रेडिंग ज्यानं केलंय सुशील. उत्तम भयांचे जे काही युनिक पोस्टर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत ते ज्यानं डिझाईन केले तो राकेश मांजरेकर. राकेश, समीर सप्तीसकर, खडकर आलाय का? बोला बोल. गोमू गाण्याचा गीतकार अभिषेक खडकर. मृणाली त्या स्क्रीनला आहे का? बरं, मृणाली आलेली आहे. एडिटला असिस्ट केलंय. आणि ज्यांनी या सिनेमाला प्रेझेंट केलंय, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात मोठा स्टुडिओ झी स्टुडिओज चे भवेश सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. झीची संपूर्ण टीम जी नवीन दिग्दर्शकांच्या मागे उभी राहते आणि नवीन पद्धतीचा सिनेमा करू पाहते, झी स्टुडिओजच्या सगळ्या टीम साठी एकदा. आणि आता या सिनेमातले कलाकार छायाताई,
अभिनेता प्रियदर्शन जाधव, निनाद लिमये, प्रताप फड, पुष्कराज चिरकुटकर, मनमीत प्रेम, या सिनेमाचं टायटल ज्यानं डिझाईन केलं तो सुदीप गांधी. सुदीप करण सोनावणे, आमचं गजा कसं वाटतं? मालवणची माणसं होतोय, तुमचा कसा वाटला गजा? कसं मस्त ना? नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, गजाच्या आई सुहिता थत्ते, नंदकिशोर चौगुले, अजून काही नाव माझ्याकडून तुम्ही स्वतः लास्ट बट नॉट द लिस्ट, आणि ही जबाबदारी मी घेतो. खूप अभिमानानं स्वाभिमानानं ही जबाबदारी घेतो. हे विजन ज्या माणसाच्या डोक्यात आलं, हे विजन ज्याच्या मुळे शक्य झालं, तो आमच्या सगळ्यांचा लाडका कॅप्टन ऑफ द शिप रामचंद्र गावकर. शेवटचं कॉल सेंटरचं वाक्य आहे तरीही सांगतो, जर चुकून बाकून कोणाची नावं राहिली असतील तर त्यात आमची काही चूक नाही. इथे एवढी लोक आहेत, सगळी टीम आलेत, तर काही नावं चुकली असतील तर आम्ही सगळ्यांतर्फे, आमच्या प्रोडक्शन हाऊस तर्फे, झी स्टुडिओज तर्फे आणि आम्हा कलाकारांतर्फे सगळ्यांतर्फे जाहीर माफी मागतो ज्यांची नावं राहिली असतील त्यांची. आणि परत हे अपील आम्ही कोणी करू नये. तुम्ही सगळ्यांनी आता फिल्म बघितली, सो तुम्ही सगळ्यांना सांगा की फिल्म कशी वाटली, काय वाटली. स्प्रेड द वर्ड, सगळ्यांना बघायला सांगा फिल्म, सगळे बघतील आणि सगळ्यांना जेवढी तुम्हाला फिल्म आवडली आहे तेवढी सगळ्यांना आवडेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि ह्या कार्यक्रमाची जवळपास करणला काहीतरी आज सकाळी मी आणि ओमकार आम्ही दोघे 5:15 वाजता कळव्यावरून वडाळ्याला गेलो.
कारण तिकडे मिराज सिनेमाजला विजय थालापतीचा फिल्म आलाय आणि मला बघायला, त्याला माहिती आहे मला खूप आवडतं हे बघायला, आणि मला लहानपणापासून फिल्म बघायला आवडतं. माझ्या घरच्यांना पण माहिती, मित्रांना माहिती, सगळ्यांना माहिती. नेहमी त्याच्यामुळे शिव्या खाल्ल्यात घरी. थिएटरमध्ये पप्पांच्या खिशातून पैसे चोरी करून जायचो. आणि आणि आज जेव्हा सकाळी तिकडे 5:30 वाजता हाऊसफुल थिएटर बघितलं, तेव्हा वाटलं की यार हे काय वेळ आहे, हे 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 कसं, एवढी सकाळी कशी येतात लोक आणि कशी बघतात आणि कशी ओरडतात आणि कशी चीअर करतात. आणि सकाळी ते आणि संध्याकाळी इथे बघून दोन हजार 15ला मी व्हिडिओ बनवायचो. दोघांकडे पैसे नव्हते. काहीच माहिती नव्हतं कुठे जाणार आहे आणि कुठून मित्राचा कॅमेरा घे, एडिटची मारामारी, आणि ती पूर्ण 10 वर्षाची जर्नी आमची सर्वांची ऑरेंज ज्यूस गँगची मला दिसली आहे फक्त. सगळ्यांना थँक्यू, खूप खूप थँक्यू. तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांसाठीच ही पहिली, बऱ्याच लोकांची ही पहिली फिल्म आहे. खूप लोक याच्यातनं पदार्पण करतात इंडस्ट्रीमध्ये. आम्ही छोटे छोटे रोल केलेत, पण तरी आम्ही ही आमची पहिलीच फिल्म मानतो, कारण ही आमची फिल्म आहे. यात सगळे ऑरेंज ज्यूस गँगचे सगळे लोक आहेत. माझ्या माझ्या म्हणजे थोडंसं एक छोटीशी स्टोरी सांगतो, खूप स्पेशल आहे म्हणून इथे सांगावी लागेल मला ती, कारण की त्या गोष्टीची सुरुवात या फिल्मपासून झाली आहे. या फिल्मचा जो शेवटचा दिवस होता, सकाळी 7ची शिफ्ट होती. मी मेकअप करून कपडे घालून बसलो आणि मला माझ्या बायकोचा व्हिडिओ कॉल आला आणि ती म्हटली की आपण प्रेग्नेंट आहोत. आणि त्या व्हिडिओ कॉल वॉज द बेस्ट व्हिडिओ कॉल एव्हर. त्या दिवशी मला कळलं की ताप होणार आहे. आणि तो अख्खा दिवस कसा शूट केलाय माझं मला माहितीये. सर बोलले अरे शूटला असा दिवस पळाला का घरी. आज तुम्हाला कळलं असेल मी का लवकर घरी पळालो त्या दिवशी. आणि आज माझी मुलगी इथे आली आहे. माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आयुष्यभर राहणार आहे, कारण की ऑरेंज ज्यूस गँग आणि आमची पहिली फिल्म आहे. आणि ती न्यूज मला या फिल्मच्या शेवटच्या दिवशी एक्झॅक्ट कळलेली. आणि आज माझी मुलगी खूप फिल्म बघेल थिएटर मध्ये जाऊन, पण तिची पहिली फिल्म पूर्ण वेळ न रडता मला टेन्शन आलेलं की कसं, म्हणजे मला असं होतं की श्रिया बघू शकेल नाही शकेल, ती रडेल, ती 5च महिन्याची आहे आणि ती एकदाही नाही रडली आणि श्रिया ही पूर्ण पिक्चर बघू शकली. असं सगळं मॅजिकल असतं आणि असं सगळं आहे भारी. तशीच आमची फिल्म भूतमय पण भारी. आणि ते सगळे हे जे मॅजिकल लोक उभे आहेत, हे सगळं असं जादूनी घडलेलं आहे. आणि असाच हिंगणाई देवीचा आशीर्वाद आमच्यावर आणि या फिल्मवर राहो. आणि प्लीज सगळ्यांना सांगा ही फिल्म बघायला, तुमचा वर्ड ऑफ माउथ पसरवा. आणि या फिल्मला जास्तीत जास्त लोकांना म्हणजे बघता येईल असं वर्ड ऑफ माउथ सगळ्यांना सांगा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे वेळ काढून आलात. 2च मिनिटं घेईन तुमचं. जशी ही ह्या सगळ्या मित्रांची ही गोष्ट आहे, तसं पडद्यामागचे पण आम्ही सगळे मित्रच आहोत. आणि एक नाव मला इकडे घ्यायचंय, म्हणजे ही जी काही ऑरेंज ज्यूस गँग आज ज्या पद्धतीनं परफॉर्म करते, ह्यांच्या मागे एक माणूस होता, आमचा मित्र रणजित पाटील. माझ्या डिरेक्शन टीम मध्ये रणजित स्क्रिप्ट सुपरवायझर होता.
आणि आमचे जे काही 20-25 दिवस वर्कशॉप्स वगैरे झाले होते ते रणजितच्या देखरेखीखाली यांनी सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलंय अभिनयाचं. आणि त्यानंतर आमचं शूट झालं आणि डिसेंबर महिन्यामध्ये रणजित गेला. सो आम्ही आमचा एक मित्र गमावलाय. सो रणजित साठी एकदा आणि एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा पण व्हॅनिटीत असायचो रणजित दादा यायचा स्क्रिप्ट घेऊन आणि मी नेहमी मस्ती करायचो. आला पेपर आला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला तो बोलायचं आपट्या तुझ्यासाठी कठीण नाही तो. खूप काही शिकवलं यार रणजित दादाने, खूप काही शिकवलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.